बांदा निमजगा शहरात होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे येथील जिल्हा परिषद शाळा नंबर 4च्या विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झालाय। त्यामुळे आज प्रजासत्ताक दिनी सिंधुदुर्ग नगरी जिल्हाधिकारी कार्यालय येथे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी उपोषण छेडलंय। येथील वाहतुकीचा रस्ता अरुंद असल्याने अपघात घडण्याची शक्यता आहे। याबाबत प्रशासनाकडे अवजड वाहतुकीबाबत कारवाई करण्याची मागणी केली आहे। मात्र आज तागायत प्रशासनाने बांदावासियांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलंय। त्यामुळे येथील ग्रामस्थांनी उद्यापासून विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतलाय। आणि हे आंदोलन आमचं चाललंय हे एका वाडीत म्हणजे पूर्ण बांधा वाडीत आंदोलन चालू आहे। आणि आमच्या बाजूच्या गावात विलवडा गावात क्रशर आहेत। या क्रशर मधून जी खडी वाहतूक होते ही आमच्या रस्त्यावरून होते। आमच्या वाडीत दोन प्राथमिक शाळा आणि अंगणवाडी आहे। त्यामुळे तिथे मुलं जातात। अवजड वाहतूक होत असताना अरुंद रस्त्यामुळे दोन गाड्या डंपर सुटत नाहीत। त्यामुळे मुलांना आपला जीव मुठीत घेऊन तिथून प्रवास करावा लागतो। अक्षरशः मुलांना गटारात उतरावं लागतं। हे वारंवार आम्ही सरकारच्या निदर्शनास 1 वर्षापासून आणून देत आहोत। तरी पण सरकारने याच्यावर कोणताही ठोस असा निर्णय घेतला नाही। त्या क्वारीवरून अवजड वाहतूक चालू आहे आणि जो पास देतात त्यापेक्षाही जास्त वाहतूक तिथून होते। हे आम्ही सरकारला दाखवण्याचा किंवा आरटीओला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण याच्यावर त्यांनी पण कुठची आम्हाला आश्वासनं दिली नाहीत। त्यामुळे नाईलाजास्तव आम्ही ग्रामस्थांनी सर्वांनी इथे उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि या उपोषणामार्फत आम्ही फक्त सरकारकडे एवढीच मागणी करतोय की ते जे अवजड वाहतूक आहे ती तिथून त्या रस्त्यावरून पूर्णपणे बंद करून तुम्ही पर्यायी मार्ग उपलब्ध करून तिकडून ही वाहतूक सुरू करावी। आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही।